सुरुवातीला पटेल आणि तटकऱ्यांना वाटलं खरा डाव आपण खेळतोय, पण आता कळतंय तर खरा डाव सुनेत्रा पवार खेळत होत्या. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी पक्षावर पकड निर्माण करायला जरा घाईच केली. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली मोठी पोकळी, पक्षातील नेतृत्वाचा अभाव यामुळे मंदीत संधी शोधणाऱ्या या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून गेट आऊट करून सुनेत्रा पवार यांनी दोघांनाही चांगलाच धक्का दिलाय. अजित पवारांसारखं आक्रमक राजकारण करत नसल्याला तरी शांत डोक्याने आपणही कार्यक्रम करू शकतो, हे सुनेत्रा पवारांनी दाखवून दिलं. विशेष म्हणजे याला आता तांत्रिक चूक असल्याचं सांगून सुनेत्रा पवार यांनी सारवासारव केली. तरी हे ठरवून केलंय हे आतापर्यंत सर्वांना कळून चुकलंय. सुनेत्रा पवार यांनी पक्षातील आपली पकड घट्ट करण्यासाठी पक्षातील घर भेदण्याचं आता माशी सारखं बाजूला काढायची चर्चा सुरू झाली. गेल्या काही दिवसांपासून पटेल आणि तटकरे पक्षात नाराज असल्याचं चर्चा सुरू होत्या. पक्षात ते आपलं स्वतंत्र एक गट चालवत असल्याची ही कुणकुण सुनेत्रा पवारांना लागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पटेल आणि तटकरे यांच्या आता हळूहळू पंख छाटायला सुरुवात झाल्याचं या निमित्ताने दिसून येतंय. जे अजित पवारांनी शरद पवारांसोबत केलंय, तेच पटेल आणि तटकरे आता माझ्यासोबत करू शकतात, याची माहिती कदाचित सुनेत्रा पवारांना असावी. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वावरून सुरू असलेल्या संघर्षानं आता उघड डोकं वर काढलंय. नुकत्या समोर आलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून पक्षात मोठं वादळ निर्माण झालंय. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना यादीत स्थान देण्यात न आल्यानं पक्षातील बहुबंदी चव्हाट्यावर आली. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नव्या यादीचे पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांसारखे मातब्बर नेत्यांनी नाव नसल्याचं समोर आलं. या उलट पार्थ पवार यांची राष्ट्रीय सरचिटणीस आणि जय पवार यांनी राष्ट्रीय सचिवपदी नियुक्त करून त्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात आणलं गेलं. अजित पवारांच्या निधनानंतर सर्वप्रथम सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाची धुरा आपल्या हातात घेतली. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की पक्षावरील पकड घट्ट करण्यासाठी सुनेत्रा पवार यांनीच पार्थ आणि जय पवारांना यांना ही खेळी खेळायला भाग पाडले. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मीडियामध्ये आता याची जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी एक ट्विट करून ही तांत्रिक चूक असल्याचं सांगून सारव केली. तसेच ही चूक लवकर दुरुस्त केली जाईल असंही त्यात म्हटलंय. परंतु राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत पक्षातील एवढं वरिष्ठ नेत्यांची नाव अशी कशी राहून जातात? ही तांत्रिक चूक म्हणावी की ठरवून केलेला कार्यक्रम, यावर आता जोरदार चर्चा सुरू होते. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या बातमीची पक्षातील नाराजी नवीन नसून त्यामागील काही महिन्यांमधील घडामोडींचा संदर्भ सुद्धा आहेच. पहिला संदर्भ, अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाचे नेतृत्व स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप झाले होते. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदी बसण्याबाबत पटेल आणि तटकरे यांनी पुढाकार घेतला असला तरी त्यांचा केवळ रबर स्टॅम्प म्हणून वापर करण्याचा दोघांचा प्रयत्न असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती. सुनेत्रा पवार यांनी राज्यात आणून दिलेली राष्ट्रीय पातळीवर पक्षाचे नेतृत्व करण्याची इच्छा पटेलांची होती. काही दाव्यानुसार दिल्लीत पटेल आणि तटकरे यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत वाढत्या गाठीभेटी सुनेत्रा पवार यांच्यासाठी चिंतेचा विषय ठरला होता. सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर आल्या होत्या तेव्हा त्यांच्यासोबत ना प्रफुल्ल पटेल होते ना सुनील तटकरे. त्याचवेळी खरं तर पक्षात सर्व काही ठीक नसल्याची चर्चा मीडियात रंगली होती. दुसरा संदर्भ, अजित पवार हयात असताना सुनील तटकरे हे पक्षात एक प्रकारे संकटमोचन मानले जात होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असताना राज्यातील सर्व पक्षांतर्गत निर्णय घेण्याची मोकळी त्यांना अजित पवारांकडून देण्यात आली होती. मात्र अजित पवार यांचे निधन होताच काही राजकीय विश्लेषकांच्या मते सुनील तटकरे यांच्या महत्त्वाकांक्षात अचानक वाढ झाली. पक्षाचा ताबा मिळवा म्हणून एक प्रकारे त्यांनी प्रयत्न सुरू झाल्याचं म्हटलं गेलं. पक्षात त्यांचा अविश्वास वाढत गेल्याने शेवटी नेतृत्वाने त्यांची जागा जय पवारांसारख्या तरुण नेतृत्वाला पद दिल्याचं म्हटलं जातंय. तिसरा संदर्भ, अजित पवारांच्या निधनानंतर पटेल आणि तटकरे यांच्या हालचाली सातत्याने संशयास्पद राहिल्या. पक्षाच्या घटनेत केलेल्या बदलांची माहिती सुनेत्रा पवारांना न देता पटेल आणि तटकरे यांनी निवडणूक आयोगाशी परस्पर पत्रव्यवहार केला होता. यामुळे सुनेत्रा पवारांनी 10 मार्च रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहून 28 जानेवारी नंतर म्हणजेच अजित पवार निधनानंतर त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय झालेला कोणताही पत्रव्यवहार हा ग्राह्य धरू नये असे पत्र निवडणूक आयोगाला दिले होते. पक्षातील पटेल आणि तटकरे यांच्या कारस्थान सर्वप्रथम त्याच वेळी सुनेत्रा पवारांना लक्षात आलं होतं. फक्त त्यांनी बोलून दाखवलं नाही. पक्षावरील पकड दुसऱ्यांच्या हाती जाऊ नये म्हणून
त्यावेळी सुनेत्रा पवार त्यांनी तात्काळ निवडणूक आयोगाला पत्र पाठवून डॅमेज कंट्रोल केला होता. चौथा संदर्भ, विधान परिषदेच्या उमेदवारीवरून पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांच्यात उघड मतभेद झाले होते. पार्थ पवार यांनी संजय काकडे यांचे सुपुत्र विक्रम यांच्या नावाचा आग्रह धरला, परंतु पटेल आणि तटकरे यांच्यासह अन्य ज्येष्ठ नेत्यांनी याला विरोध करत दिनशात सिद्दीकी यांना उमेदवारी दिली. त्यावेळी पार्थ पवार यांना डावलण्यात आलेल्या या घटनेनं दोन्ही गटातील सुप्त हा संघर्ष चव्हाट्यावर आला होता. तर खरं तेव्हापासून पटेल आणि तटकरे यांची पक्षात किती खोलवर आपली मूळ रोवली आहे त्याचा अंदाज पार्थ पवारांना आला होता. तेव्हापासून पार्थ आणि जय पवारांकडून हा पंख छाटणीचा करेक्ट कार्यक्रम ठरवण्यात आला. पाचवा संदर्भ, फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेत पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवारांना बोलण्यापासून रोखल्याचा आणि त्यांना उत्तर न देऊ देण्याचा पत्रकार परिषद गुंडाळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. वहिनीच्या मनस्थिती ठीक नाहीये असं सांगून त्यांनी सुनेत्रा पवारांना पत्रकारांच्या समोरून बाजूने केल्याचं, वरिष्ठ नेते त्यांना रबर स्टॅम्प म्हणून वागणत असल्याचा संदेश गेला, जो पार्थ पवारांनी खटकला होता. सहावा संदर्भ, अलीकडे सुनील तटकरे यांच्या रायगड या मतदारसंघात एक मोठ्या पक्षांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अधिकृत बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब असल्याचं दिसून आलं. या बॅनरवर केवळ सुनील तटकरे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो झळकले होते. या घटनेमुळे पार्थ पवार समर्थकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. थोडक्यात पटेल आणि तटकरे यांचा पक्ष ताब्यात घेण्याबाबतच्या संशयास्पद हालचाली बघता त्यांचा विषय पक्षात आणि विषय करून पवार कुटुंबियांमध्ये संशयास्पद वातावरण निर्माण झाले. पक्षातील आपले एकाधिकारशाही निर्माण करण्यासाठी दोघांनाही आपल्या पातळीवरून प्रयत्न केले. आता हेच प्रयत्न हाणून पाडण्यासाठी स्वतः सुनेत्रा पवारांनी पुढाकार घेतला. सुरुवातीला पटेल आणि तटकरेंना असं वाटत होतं की आपणच डाव खेळतोय, पण आता अंदाज लागतोय की खरा डाव तर सुनेत्रा पवार खेळताय. सुनेत्रा पवार ज्या अँगलने खेळताय, कदाचित हा अँगल आहे तो शरद पवारांनी माहिती असावा आणि म्हणूनच तातडीने पवार सावध झाले. पण सुनेत्रा पवारांनी शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील किंवा विलिनीकरणाच्या मुद्द्याला डॅमेज कंट्रोल करण्याच्या प्रयत्नापेक्षा पटेल आणि तटकरेंना स्टेप बाय स्टेप एक्सपोज केलं. काही दिवसांपूर्वी जे पार्थ पवार पटेल आणि तटकरेंच्या मार्गदर्शनाने आम्ही पुढे झालोत, मोठे झालोत असं सांगत होते, त्याच पार्थ पवारांना आता पटेल आणि तटकरे खटकताय असं सांगताय. पटेल आणि तटकरे गेम खेळत नव्हते, तर खरा गेम अजित पवार गेल्यानंतर खरा गेम सुनेत्रा पवार खेळताय. या सगळ्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या महाराष्ट्राची बातमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.